जंगलात राधा नावाची एक बकरी आपल्या आईसोबत राहत होती. एकदा त्या दोघी चारा चरत होत्या तेव्हा त्यांच्यासमोर अचानक एक चित्ता येतो. राधा, राधा पळ! राधा घाबरत पळून झुडपांमध्ये लपून बसते. म्हातारी बकरी, स्वतःच्या मुलीला तर पळवून लावलं, पण मी तुला नाही पळू देणार. चित्त्याने झडप घालून राधाच्या आईला मारून टाकले. झुडपांच्या मागे लपलेली राधा आपल्या आईला चित्त्याच्या हातून मरताना बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू आले. माझ्या आईला त्या चित्त्याने मारलं, मी आता अनाथ झाले. राधा रडत आपला जीव वाचवत जंगलात निघून गेली. इथे चित्ता मांसाचा तुकडा घेऊन नदीकाठी गेला. आधी ताजं मांस खाऊन स्वतःची भूक मिटवेन, मग थंड पाणी पिऊन स्वतःची तहान भागवेन. थोड्याच वेळा चित्त्याने मांसाचा तुकडा खाऊन टाकला आणि त्यानंतर नदीचं थंडगार पाणी प्यायला. तेव्हा अचानक नदीतून काळा धूर आला. तू कोण आहेस? मी तुझा मृत्यू आहे चित्त्या. पण मी तुझं काय वाकडं केलंय काय? आताच तुझ्या बकरीला मारून खाल्लंयस. तिने तुझं काय बिघडवलं होतं? ती बकरी माझी शिकार होती. समजून जा, तू आज माझा शिकार आहेस. आणि क्षणार्धात राक्षसाने चित्त्याला खाऊन टाकलं. बकरीचं मांस खाऊन कोणी चिता या नदीचं पाणी पिईल तर तेव्हा मी त्या तांत्रिकाच्या कैदेतून मुक्त होईन, हेच सांगितलं होतं त्या तांत्रिकाने. बघ, आता मी मुक्त झालोय. कित्येक वर्षांपूर्वी जंगलाच्या तांत्रिकाने राक्षसाच्या वडिलांना मारून त्याला अनाथ बनवून नदीत कैद केलं होतं. माहित नाही, पण आता हा कुठल्या प्राण्यावर आपला राग काढेल. जंगलवासियांनो, मी तुमच्यामुळे अनाथ झालो होतो आणि तुमच्या कारणांनीच या नदीत कित्येक वर्ष कैद होतो. आता ह्याची शिक्षा मी तुम्हाला देणार. एक एक करून मी सगळ्या प्राण्यांना खाऊन टाकणार. इथे राधा बकरी जी अनाथ झाली होती ती एकटी जंगलात भटकत भटकत एका हत्तीपाशी गेली. हत्ती दादा, मी अनाथ बकरी आहे. ह्या दुनियेत माझं कुणीच नाहीये. कृपया करून मला तुमच्या घरी आसरा देऊन माझी रक्षा करा. बकरी, मला तुझं दुखणं समजतंय. माझ्यात शक्ती तर आहे, पण चपळाई नाहीये, आणि म्हणूनच मी तुझी रक्षा नाही करू शकत. मला माफ कर. राधा निराश होऊन तिथून निघून जाते. रस्त्यात तिला एक हरिणी भेटते. हरिणी मावशी, एका चित्त्याने माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईला मारून मला अनाथ केलं. तुम्ही मला तुमच्या घरात आसरा देऊ शकता का? मला खंत आहे मुली, मी तुला मदत करू शकत नाही. मावशी, तुम्ही एक स्त्री असून एका असहाय्य स्त्रीला मदत करू शकत नाही का? मुली, जंगलाचे जग वेगळं आहे. येथे कोणीही कुणाला मदत करू शकत नाही. प्रत्येक जण फक्त आपला जीव वाचवण्यासाठीच जगतो. कृपया मला माफ कर. राधा पूर्णपणे निराश झाल्यावर मदतीच्या आशेने पुढे जाऊ लागते. मला मदतीसाठी राजाकडे जायला हवं. राधा मदतीच्या आशेने शेरसिंगकडे जाते. महाराज, मी अनाथ शेळी आहे. माझ्या आईला चित्त्याने मारले. तुझा जन्म शिकार होण्यासाठी झाला आहे आणि माझा जन्म शिकार करण्यासाठी झाला आहे. आणि ज्याची फिर्याद घेऊन तू इथे आली आहेस तो माझा चुलत भाऊ आहे. चित्ता तुमचा चुलत भाऊ आहे का? फक्त चिताच नाही, वाघ, चिता आणि सिंह सगळे चुलत भाऊ असतात. हे तुला नाही माहित? माफ करा महाराज, पण मी इथे कुणाची तक्रार करायला नाही आले आहे, तर आश्रय घ्यायला आले आहे.
एक बकरी असूनही तू असा कसा विचार केला की तू एका सिंहासोबत राहू शकशील? महाराज, माझ्यावर दया करा. मी तुला या जीवनापासून फक्त मुक्तीच देऊ शकेन, मदत नाही. जगायचं असेल तर चालती हो इथून. राधा इथून सुद्धा निराश होऊन निघून जाते. कसा बसा आपला जीव वाचवून जंगलात राहू लागते. बरेच दिवस असेच निघून जातात. इथून तलावात मुक्त होऊन राक्षस जंगलात दहशत माजवत असतो. जंगली तांत्रिकाने राक्षसाच्या वडिलांचा वध केला. ह्याचा मनात राग ठेवून राक्षस ज्या प्राण्यांना आपल्या आई वडिलांसोबत बघत असे त्या क्षणी त्याच्या आई वडिलांना मारून त्या प्राण्यांना अनाथ करत असे. मी या जंगलातल्या सगळ्या माता पित्यांना मारून टाकणार, सगळ्यांना अनाथ बनवून टाकीन. जंगलात भीतीचे वातावरण तयार झाले होते. एके दिवशी शेरसिंग एका सभेत बसला होता. असा कोण आहे जो आई वडिलांची हत्या करून मुलांना अनाथ करतो आहे? महाराज, हे काम त्याच राक्षसाचं आहे ज्याला खूप वर्षांपूर्वी आमच्या तांत्रिकाने नदीत कैद केलं होतं. तर काय तो आजाद झाला आहे? हा महाराज, त्याला वाटतं आम्ही त्याला अनाथ केलं होतं. यासाठी तो जंगलातल्या सगळ्या माता पित्यांना मारून टाकतोय. हा तर खूप चिंतेचा विषय आहे. आम्ही तर आहोत जनावर आणि तो राक्षस. आम्ही त्याचा मुकाबला नाहीच करू शकत. माहित नाही आता आमचं काय होणार. एक गोष्ट सांगू महाराज, बोल. का या तांत्रिकाची मदत घेतली जात नाही ज्याने याला कैद केलं होतं? तू तर माझ्या तोंडातलीच गोष्ट बोललीस. खरंच तू एक चतुर कोल्हेनेस. त्याच क्षणी सर्वजण तांत्रिकाकडे जातात. बाबांचा विजय असो. काय तो राक्षस कैदेतून मुक्त झालाय. तुम्ही तर अंतर्यामी आहात बाबा. तो राक्षस आता पुन्हा आलाय. पण यावेळी मी तुमची काही मदत करू शकत नाही. बाबा, जर तुम्ही आमची मदत नाही केली तर तो आम्हा सगळ्यांना मारेल. तुझं पण असंच म्हणणं आहे ना शेरसिंह, की ताकदवराचा जन्म मारण्यासाठी आणि कमकुवतचा जन्म मृत्यूसाठी झालाय. जर जंगलाचा हाच नियम आहे तर या नियमाचं पालन करा. राक्षस ताकदवर आहे, त्याला कमकुवतला मारण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझा विचार जरा चुकीचाच होता. मला क्षमा करा बाबा आणि आमची मदत करा. मी तुमची मदत अवश्य केली असती, पण यावेळी मी तुमची कोणतीही मदत करू शकत नाही. असं का बाबा? आमच्या तांत्रिकांच्या कैदेतून जो मुक्त होतो, आम्ही पुन्हा त्याचं काही बिघडवू शकत नाही. पण यावर काही उपाय असावा बाबा. ह्याचा एक उपाय आहे. तुम्हाला एक अशी अनाथ बकरी शोधावी लागेल जिच्या डोळ्यांसमोर तिच्या आईला मारलं गेलं असेल. अशा एका बकरीला मी पाहिलेलं आहे. जर ती बकरी स्वतःच्या मर्जीने नदीत उडी मारून जीव देईल तरच तो राक्षस जळून खाक होईल. पण ती बकरी स्वतःच्या इच्छेने स्वतःचा जीव घेईल. माहित नाही, पण त्या अनाथ बकरीचा विश्वास आणि जनावरांप्रती प्रेम आणि दयेची भावनाच राक्षसाला जाळू शकते. आणि जर शेळीने नकार दिला तर? त्या अनाथ बकरीला राजी करावंच लागेल. त्याशिवाय राक्षसाचा अंत होऊच शकत नाही. ते ऐकल्यावर शेरसिंग आणि त्याचे सहकारी अनाथ शेळीच्या शोधात निघतात. काही क्षणानंतर त्यांना राधा दिसते. सगळे तिच्या जवळ जातात. महाराज, आपण येथे काय झालं? सगळं ठीक आहे ना? नाही बकरी, काही ठीक नाहीये. आम्हाला तुझी मदत हवी आहे. तुझी इच्छा असल्यास तू आम्हाला मदत करू शकतेस. महाराणी, मी देखील राजा आणि इतर प्राण्यांकडे मदत मागायला गेले होते, पण मला कुणीही मदत केली नाही. मी तुम्हाला काहीही मदत करू शकत नाही. सर्व प्राणी अनाथ शेळीकडे मदतीची विनंती करतात, परंतु बकरी नकार देते. म्हणून सर्व प्राणी निराश होऊन निघून जाऊ लागतात. तेव्हा अचानक बाबा प्रकट होतात. बाबा, तुम्ही? हा बेटी, यांना मीच तुझ्या जवळ पाठवलंय. मी त्यांना मदत करावी असं तुम्हाला वाटतंय का? जगात जर सगळ्यांनी मदत करणं बंद केलं
तर जग संपून जाईल. मला समजलं बाबा. जर तुम्ही या भयानक प्राण्यांपासून मला वाचवायला मदत केली नसती तर आज इथे बी तुमच्या समोर जिवंत नसते. हा बेटी, मला वाटतं तू यांची मदत करून प्राणीवादाला जिवंत ठेवशील. मला क्षमा कर राधा. मी तुझ्या अनाथ असण्याचं दुःख नाही समजू शकलो. पण आज जेव्हा तो राक्षस जंगलातल्या सगळ्याच जनावरांना अनाथ पाहू इच्छितोय, तेव्हा आता मला समजतंय की अनाथ असणं हे किती दुःखदायक असतं. मुली, आता फक्त तू आहेस जी जंगलाच्या प्राण्यांना अनाथ होण्यापासून वाचवू शकते. मला माहित आहे अनाथ झाल्यावर काय होते. मी तुमची मदत करायला तयार आहे. मग राधा बकरी सर्व प्राण्यांसह नदी किनाऱ्यावर जाते आणि ज्या क्षणी ती नदीत उडी मारायला जाते आणि पुढे सरकते, अचानकपणे राक्षस प्रकट होतो. बकरी, तू तर तीच बकरी आहेस ना जिला ह्या जनावरांनी अनाथ केलं होतं. हो, मी तीच बकरी आहे. तुझ्या आईला तुझ्या डोळ्यांसमोर मारून टाकलं होतं, तरी तू ह्यांची मदत करायला आलीयस. जगातील प्रत्येकाने मदत करणे थांबवले तर ह्या जगाचा अंत होईल. पण तू या वैशींसाठी स्वतःचा जीव का देतेस मूर्ख? कारण मला अनाथ होण्याच्या वेदना समजतात. जेव्हा माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर चित्त्याने क्रूरपणे मारले तेव्हा मी काही करू शकले नाही. त्या क्षणी मला कसं वाटलं असेल त्याची तुम्हाला जरा देखील कल्पना नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आई वडिलांना त्यांच्या डोळ्या देखत मारत असाल तेव्हा त्यांना कसं वाटत असेल याचं दुःख आणि वेदना मलाच माहित आहे. राधाचं बोलणं ऐकल्यानंतर राक्षसाचं हृदय परिवर्तन झालं आणि त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले. अनाथ बकरी, आज तू माझे डोळे उघडलेस. आता तुला स्वतःचा जीव द्यायची काहीच गरज नाही. मी वचन देतो की आतापासून मी कोणत्याही जनावराला अनाथ नाही करणार. खरं? हा, बदल्याच्या भावनेने मला आंधळ केलं होतं, पण आता मी कोणालाच नुकसान नाही पोहोचवणार. धन्यवाद राक्षसजी. आनंदी रहा, संपन्न रहा. राक्षस अदृश्य झाल्यानंतर सिंहाने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना सांगितलं, जंगलातल्या प्राण्यांनो, आज मी जंगलातले सगळे नियम बदलणार आहे. आजपासून जंगलातील कुठलाही ताकदवर प्राणी कोणत्याही कमजोर प्राण्यावर हल्ला नाही करणार. कोणीही कुणाला अनाथ नाही करणार आणि सगळेच एक दुसऱ्याची मदत करून प्राणी मात्रांना जिवंत ठेवतील. सिंहाची ही गोष्ट ऐकून जंगलवासियांचे हृदय भरून आले. आता जंगल शांततेचं प्रतीक बनलंय. आता जंगलात आनंद आहे. मदन आपल्या मुलांपेक्षा जास्त काळजी चमेली आणि भोलाची घ्यायचे. एके दिवशी गर्भवती चमेलीला चारा देत असताना तो तिच्याशी बोलत होता. चमेली, जेव्हापासून तुम्ही माझ्या आयुष्यात आला आहात तेव्हापासून माझी गरिबी दूर झाली आहे. तुम्ही दोघं माझ्यासाठी खूप लकी आहात. बस, फक्त आता अजून एक उपकार करा. लवकर 2-3 मुलं दिले तर फार बरं होईल. अरे हो की, कामावरून आठवलं, आज शेतात काम करायला जायचंय ना? हो हो, जातो. पण तू या दोघांना वेळेवर चारा पाणी खाऊ घाल. मग मदन आपल्या शेतात जातो आणि पिकांना पाणी देतो. यावेळी चांगलं पीक आलंय. हे विकून मी माझं सगळं कर्ज फेडून टाकीन. संध्याकाळी मदन येऊन शांतपणे सांगतो, शांती, यावर्षी खूप चांगलं पीक आलं आहे. आता बघ, आपण थोड्याच दिवसात कर्जातून मुक्त होऊन जाऊ. मदनचा हा आनंद जास्त दिवस टिकू शकला नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतात जाऊन मदन पाहतो की शेतातलं सगळं पीक जनावरांनी खाऊन टाकलेलं असतं. हे देवा, हे काय झालं? अरे माझं पीक कोणी खराब केलं. मदनने पिकासाठी खूप कर्ज घेतलं होतं. संध्याकाळी एकदा मदन आणि शांती अंगणात बसलेले असतात. तेव्हा कर्जदार आपले पैसे घेण्यासाठी येतात. हे बघ, मला आत्ताच्या आत्ता माझे पैसे पाहिजेत, नाहीतर मी तुझ्या इज्जतीचा फालुदा करून टाकेन. सरपंच, आम्हाला बेइज्जत करू नका. तुम्हाला तुमचे पैसे मिळतील. मिळून जातील म्हणजे काय? आजचं वचन आहे, मला आजच पैसे हवेत. बस. सरपंचजी,
माझं पीक कोणीतरी नासवलंय, नाहीतर मी आजच तुम्हाला पैसे देणार होतो. सरपंचजी, माझ्या मालकावर असा अन्याय करू नका. त्यांना थोडा वेळ द्या. बोलणाऱ्या बकऱ्याला पाहून सरपंचाच्या डोक्यात एक कल्पना येते. अरे वा, ही बकरी तर बोलते सुद्धा. एक काम कर मदन, हा बकरा मला देऊन टाक. नाही, हा बकरा माझ्या मुलासारखा आहे. मी याला नाही देऊ शकत. तर मग माझे पैसे देऊन टाक. सरपंचाला त्यांची इज्जत काढायची होती, म्हणून शांती मदनला म्हणते, अहो ऐका ना, हा बकरा यांना देऊन टाका. आपल्याकडे ह्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मदन नाराजीने बकरा द्यायला तयार होतो. ठीक आहे सरपंचजी, पण माझी एक अट आहे. तुम्ही याला विकणार नाही. मी तुमचे पैसे देऊन मी परत याला घेऊन जाईन. ठीक आहे. सरपंच बकऱ्याला घेऊन जात असतात तेव्हा चमेली रडत म्हणते, भोला, मी तुमच्याशिवाय कसं जगू हो? तुम्ही नका ना जाऊ. चमेली, मदननी आपली खूप सेवा केली आहे. त्याला आज आपल्या मदतीची गरज आहे. आपण नकार कसा देऊ शकतो? सरपंच, भोलाची काळजी घ्या. ह्याला विकू नका. दोघे आपसात बोलून खूप रडायला लागतात आणि मग सरपंच भोलाला घेऊन निघून जातात. असेच काही दिवस निघून जातात. सरपंच विचार करतो, खूप दिवस झाले मदन काही बकऱ्याला न्यायला आला नाही. आता मी काही जास्त वाईट बघू शकत नाही. या बकऱ्याला मी आता विकूनच टाकतो. मग सरपंचने कसायाला बकरा विकला. ही गोष्ट जेव्हा चमेलीला समजते तेव्हा ती खूप रडायला लागते. सरपंचांनी भोलाला कसायाला विकलंय. आता तो कसाई नक्कीच माझ्या भोलाला मारून टाकेल. भोलाच्या वियोगाने चमेली 2 दिवस जेवण करत नाही. चमेलीनं भोलाच्या दुःखात 2 दिवसापासून काही खाल्लं नाहीये. आणि आता आपल्या घरी खायला काही नाहीये. सांगा काय करायचं? थोडासा धीर धर. काही ना काहीतरी नक्कीच होईल. आज संध्याकाळपर्यंत रेशनसाठी पैसे नाही जमले तर उद्या स्वयंपाक होणार नाही. शांतीचं बोलणं ऐकून मदन शांत होतो. एक सांगू, चमेलीलाही विका. निदान काही दिवस खायला तरी मिळेल. हे ऐकून चमेली बकरी सुन्न होते. तू ठीक म्हणतीयस. जिथे आपल्याच खायचे वांदे आहेत तर आपण हिला कुठून खाऊ घालणार? याहून चांगलं की आपण हिला विकूनच टाकूया. उद्या सकाळी मी हिला विकून राशन घेऊन येईन. चमेली गर्भवती असल्याने अजून घाबरते. रात्रीच्या वेळी ती विचार करते, माझ्या पोटात मूल आहे. मला मरायचं नाहीये. काय करू? कोणाकडून मदत घेऊ? तेव्हा चमन उंदीर तिथे येतो. तू का रडतीयस चमेली? यावेळी मी गरोदर आहे. उद्या सकाळी मदन मला विकेल. मला माझ्या जीवाची काळजी नाहीये, पण माझं मूल जगात येण्यापूर्वीच मरून जाईल. चिंता नको करू चमेली. तुझा हा भाऊ अजून जिवंत आहे. मी आत्ताच ही दोरी तोडून टाकतो. चमन उंदीर दोरीला कुरतडून टाकतो. चमेली मुक्त होताच जंगलाकडे पळायला लागते. जंगलाकडे जाणाऱ्या बकरीला बघून हरिणी म्हणते, अगं बकरी, तिकडे कशाला जातीयेस? तिकडे तर जंगल आहे. जंगलात भयंकर प्राणीच असतील ना? गावासारखे नीच माणसं नसतील ना? असं वाटतंय की माणसाने दुखावल्यामुळे जंगलात जातीये. काही वेळ पळल्यानंतर चमेली भयंकर प्राण्यांच्या भागात येते. अरे बापरे, मी इथे कुठे आले? इथे तर कितीतरी भयंकर प्राणी आहेत. चमेली एका दगडामागे लपून त्यांना बघत असते. यांनी जर चुकून मला पाहिलं तर माझं राम नाम सत्य होईल. काही वेळ लपल्यानंतर संधी मिळताच चमेली लपून तिथून निघून जाते आणि दूर एका टेकडीपाशी येते. असं वाटतंय की इथे काही भीती नाहीये. चल, आता इथेच काहीतरी खाऊन घेते. चमेली अन्न शोधायला लागते, पण तिला अन्न मिळत नाही. एवढं लांब चालून माझे पाय दुखायला लागलेत, पण भूकही खूप लागलीये, म्हणून अन्न शोधण्यासाठी अजून दूर जावं लागेल. अन्नाच्या शोधामध्ये चमेली अजून दूर जाते, पण तिथेही तिला एक करकोचा आणि एक भयंकर गिधाड दिसते.
अरे बापरे, हा भाग तर कर्कोचे आणि गिधाडांचा आहे. जर ह्यांनी मला पाहिलं तर हे मला टोचून टोचून मारतील. मला इथून पळायला हवं. कसं तरी तिथून चमेली आपल्याला वाचवून निघून जाते. इथे तर प्रत्येकाचे वेगवेगळे भाग आहेत आणि प्रत्येक भागात धोका आहे. आता मी काय करू? कुठे जाऊ? भुकेमुळे चमेलीची अवस्था वाईट झाली होती. ती ज्याही भागात जात होती तिथे भयंकर प्राणी राहत होते. तेव्हा चमेली चालत चालत एका नदीच्या किनारी येते. इथे तर दूरपर्यंत अन्न मिळत नाहीये. आता तर मला चालवतही नाहीये. मी माझी भूक कशी भागवेन? तेव्हा चमेली बकरीच्या गर्भातील पिल्लू पोटातूनच आपल्या आईला म्हणतो, आई, मला खूप भूक लागलीये. मला खायला दे. नाही तर मी मरून जाईन ग. नाही माझ्या बाळा, मी तुला काहीच होऊ देणार नाही. मी आत्ताच खाण्याची व्यवस्था करते. चमेली भुकेने आणि थकव्याने अगदी गळून गेली होती. तरी सुद्धा ती अन्नाच्या शोधासाठी निघते. भुकेलेली चमेली जात असते. तिला बघून तिथे एक बगळा येतो. काय झालं बकरी ताई? तुझी तब्येत ठीक नाहीये काय? हो दादा, मी गरोदर आहे आणि मला खूप भूक लागलीये. जर आत्ता तुम्हाला खायला मिळालं नाही तर तुझ्या पोटातलं बाळ आत्ता मरून जाऊ शकतं. हो दादा. पण तू इथे जंगलामध्ये का आलीयस? मग चमेली बगळ्याला सगळं सांगते. हे ऐकून बगळा म्हणतो, तू चिंता करू नकोस. तुला आणि तुझ्या बाळाला काही होणार नाही. तू तिथे लपून बस. मी तुला खायला घेऊन येतो. बगळा जेवण आणायला जातो आणि चमेली एका दगडामागे लपते. या भागात जास्त राहणं खूप धोकादायक आहे. हा बगळा लवकर जेवण घेऊन आला तर बरं आहे. काही वेळातच बगळा झाडाच्या फांद्या घेऊन येतो आणि चमेलीला देतो. बकरी ताई, हे घे तुला खायला. धन्यवाद बगळे दादा. मी तुमचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही. यात धन्यवाद काय ताई? हे तर माझं कर्तव्य आहे. आता 2-4 दिवस तुम्ही इथेच लपून राहा. मग नीट जागा पाहून तिकडे निघून जा. ठीक आहे दादा. आणि हो, जोपर्यंत तू इथे आहेस तोपर्यंत मी जेवण तुझ्यासाठी घेऊन येईन. दुसऱ्या दिवशी परत बगळा झाडाच्या फांद्या तोडून घेऊन जात असतो. तेव्हा एका चित्ता त्याला बघून विचार करतो, हा बगळा झाडाची पानं कुठे घेऊन जातोय? बगळे तर पानं खात नाहीत. काहीतरी गडबड आहे. याचा शोध घ्यायलाच हवा. चित्ता बगळ्याच्या मागे मागे जातो. काही अंतरावर असणाऱ्या चमेली बकरीजवळ येऊन तिला झाडाच्या फांद्या देतो. हे घे तुझं आजचं जेवण. धन्यवाद दादा. आणि हो, नदीच्या पलीकडे एक जंगल आहे जिथे तुला काही धोका नाहीये. उद्या सकाळी तू तिकडे निघून जा. दोघेही बोलत असतात. तेव्हाच तिथे चित्ता येतो. तुझा दुर्दैव बगळ्या, उद्या सकाळी ही बकरी त्या जंगलात जाऊ शकणार नाही. अरे बापरे, हा चित्ता कुठून आला? या बगळ्याचा पाठलाग करत करत मी इथपर्यंत पोहोचलोय बकरी. हे बघ चित्त्या, ही बकरी गरोदर आहे. हिला खाऊ नकोस. हिला खाल्लं नाही तर माझी भूक कशी भागेल? आज मी या बकरीला खाऊनच टाकेन. हे ऐकून चमेली घाबरून जाते. पण बगळा तिला वाचवण्याची युक्ती शोधायला लागतो. तेव्हा त्याला दूरवर एक लांडगा दिसतो. बगळा उडत लांडग्याजवळ जातो. अरे लांडग्या, तू इकडे का फिरतोयस? मी इथे शिकारीच्या शोधात आलो आहे. शिकार मिळाली का? अजून तर नाही मिळालीये. मी तुम्हाला एक शिकार सांगू शकतो. अच्छा, कुठे शिकार? चला माझ्या बरोबर. बगळा लांडग्याला घेऊन चमेली बकरीजवळ येतो, जिथे पहिल्यापासूनच चित्ता तिला खाण्यासाठी थांबलेला असतो. अरे वा, आज ही बकरी खायला मिळेल. हे लांडग्या, चल पळ इथून. ही बकरी माझी शिकार आहे. कोण कोणाची शिकार आहे ही वेळच ठरवेल. अरे बापरे, आता तर लांडगाही आलाय. लांडगा आणि चित्ता बकरी आपली शिकार आहे असा दावा करत असतात. तेव्हा बगळा उडून शेरसिंगकडे जातो. महाराजांचा विजय असो. बोल, काय म्हणणंय तुझं बगळ्या? महाराज, तुमच्यासाठी एका शिकारीची खबर आणली आहे. हे ऐकून शेरसिंग खुश होतो. चला महाराज, मी तुम्हाला शिकारीपाशी घेऊन जातो. मग बगळा शेरसिंगला घेऊन बकरीकडे जातो. तिथे चित्ता आणि लांडग्याला पाहून शेरसिंग म्हणतो, तुम्ही दोघं इथे काय करताय? चला इथून निघा.
ही माझी शिकार आहे महाराज. मी हिला पहिल्यांदा बघितलंय. हे पहिलं दुसरं काय आहे? ही माझी शिकार आहे आणि मीच हिला खाणार. या जंगलात जिथे मी उभा राहतो तिथून लाईन सुरू होते, त्यामुळे हिला मीच खाणार. हे बघा महाराज, आपण लढाई करूया. जो जिंकेल तो शिकार घेऊन जाईल. मंजूर आहे? शेरसिंग विचार करतो, या चित्त्या आणि लांडग्याला मी तर आरामात हरवेन, म्हणून ते चॅलेंज तो स्वीकारतो. पण चित्ता खूप आगाऊ होता. त्याने लांडग्याला सांगितलं, लांडग्या, आपण दोघं मिळून या सिंहाला हरूया. मग आपण दोघं या बकरीला वाटून खाऊया. बोल, काय तयार आहेस? पूर्ण शिकार दुसरं कोणी घेऊन जाण्यापेक्षा अर्धी तर अर्धी खायला तर मिळेल. मग काय होतं? चित्ता आणि लांडगा मिळून शेरसिंगवर हल्ला करतात. बकरीला मिळवण्यासाठी तिघेही लढायला लागतात. तेव्हा बगळा बकरीला खून करून तिथून निघून जायला सांगतो आणि चमेली लपून निघून जाते. बकरी ताई, लवकर पळ. बकरी बगळ्यासोबत पळत पळत एका नदीच्या किनारी येते. बकरी ताई, नदीच्या त्या पलीकडे सगळे शाकाहारी प्राणी आहेत. तिकडे कोणी कोणाची शिकार करत नाही. तुम्ही पटकन तिकडे जा. चमेली घाईने नदी पार करून त्या जंगलाकडे निघून जाते. चमेलीला त्या जंगलातून जिवंत आलेलं पाहून सगळे आश्चर्यचकित होतात. तू त्या जंगलातून जिवंत कशी आलीस? खरंच, हा तर चमत्कार झाला. मी गर्भवती आहे. मी तुमच्या सोबत या जंगलात राहू शकते? हो हो, का नाही? तू आमच्या सोबत राहू शकतोस. आजपासून तू माझ्या सोबतच राहायचं. मी तुझी आणि तुझ्या होणाऱ्या बाळाची छान काळजी घेईल. माझ्या घरी चल. तुम्ही सगळे माझी इतकी मदत करताय. तुमचे खूप 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 आभार. त्यानंतर गरोदर चमेली हरणीच्या घरी राहायला लागते. तिथले सगळे प्राणी चमेलीची काळजी घेतात. त्यानंतर काहीच दिवसात चमेली बकरी 2 पिल्लांना जन्म देते आणि त्या पिल्लांसोबत आनंदाने आपले आयुष्य घालवते. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.